तर मित्रांनो गुड मॉर्निंग। मी आहे काठमांडू येथे, नेपाळची राजधानी काठमांडू। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत काठमांडू दर्शनाकरिता। सर्वप्रथम आम्ही पाहणार आहोत पशुपतीनाथ मंदिर, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत पशुपतीनाथ मंदिर, काठमांडूचं हे प्रसिद्ध मंदिर पाहायला आम्ही आलेलो आहोत। ही आहे आमची टीम। हे बघा सर्वजण आम्ही जवळपास 30 जण आहोत आणि आम्ही आता दक्षिण द्वारावर उभा आहोत मंदिराच्या। हे बघा पशुपतीनाथ मंदिराचं दक्षिण द्वार। तर चला आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि बघूया हे मंदिर कसं आहे। तर बघा मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने। ही आमची टीम। बघूया किती वेळ लागतो दर्शनाला। आज सोमवार असल्यामुळे आज जास्त गर्दी आहे म्हणतात आणि वेळही लागू शकतो। बघू, प्रयत्न करू आपण लवकरात लवकर फ्री होण्याचा, कारण आपल्याला या मंदिराच्या दर्शनानंतर काठमांडू शहराचं साईट सीइंग देखील करायचं आहे। तर मित्रांनो आपण प्रवेश करतोय आता मंदिरामध्ये। बघा हे बघा, हा प्रवेश झालेला आहे आपला आता मंदिर प्रांगणामध्ये। तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या अगदी मुख्य द्वारापर्यंत। हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, जे पुढे येलो कलरमध्ये दिसतंय। यातून प्रवेश करून आपल्याला आत जायचं आहे। आत गेल्यानंतर जे मुख्य मंदिर आहे त्याला 4 दरवाजे आहेत 4 बाजूला। तर आपल्याला कोणत्याही एका दरवाजाच्या बाहेरून दर्शन करता येते। मंदिरामध्ये आपल्याला आत प्रवेश नाही आहे, लांबून म्हणजे एक 5 ते 10 फुटावरून आपल्याला दर्शन करता येते। तर मित्रांनो हे होतं पशुपतीनाथ मंदिर। आपलं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आपल्याला आतले दृश्य दाखवता आले नाही मला। तर आता आम्ही निघत आहोत परत या मंदिरातून। मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला बरेच ब्राह्मण कॉन्टॅक्ट करतात। जसं आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये येतो तर ते अभिषेक करण्यासाठी आपल्याला सांगतात आणि ते अभिषेकासाठी कुठेतरी लांब म्हणजे मंदिरापासून दूर घेऊन जातात आपल्याला आणि तिथे ते अभिषेक करवतात। माझ्या मते अभिषेक हा त्या मंदिरातच व्हायला पाहिजे। या ठिकाणी एक सेक्शन आहे जे हरवतात लोक त्यांच्यासाठी स्पेशली। तर आपण या कक्षामध्ये जाऊन त्यांची माहिती देऊ शकता, जेणेकरून ते तसं त्याप्रमाणे उद्घोषणा करतात। बघा मित्रांनो अगदी शिस्तीत बसलेले हे भिकारी एका रांगेमध्ये बसलेले आहे सर्व पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर। अशा प्रकारे हे भिकारी आपल्याला दिसतात। तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, हर हर महादेव।